आपल्याला कल्पना आहे की सोमनाथ सूर्यवंशी हा एक शिक्षित तरुण, त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यानंतर विजय वाकोडे हे परभणीचे दलित समाजाचे नेते आहेत, त्यांचा देखील त्याच दरम्यान तणावांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी तो लॉंग मार्च 17 जानेवारी निघाल्यानंतर औरंगाबाद असेल, मनमाड आहे, येवला आहे, ठिकठिकाणी त्याचं स्वागत होतंय आणि स्थानिक वर्तमानपत्रामध्ये त्याच्याविषयी बातम्या येतात. परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये त्याच्याविषयी ज्या तऱ्हेने ठळक बातम्या द्यायला हव्यात त्या बातम्या काय आलेल्या नाहीत. आणि आमचं म्हणणं आहे की या प्रश्नावर महाराष्ट्रातला केवळ हा परभणीचा प्रश्न नाहीये, तर हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रातील लेखक, कलावंत, साहित्यिक यांनी देखील एक सामूहिक स्वाक्षरी मोहीम करून निषेध केलेला आहे. आणि त्यांचे देखील प्रयत्न असा आहे की या प्रश्नामध्ये जे पीडित आहेत त्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्याय मिळण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. SC/ST आयोग यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालायला होतं आणि ज्या पोलिसांनी दडपशाही केलेली आहे त्यांना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना त्वरित निलंबित करायला पाहिजे. कारण ते जर पोलीस खात्यामध्ये असतील तर याची चौकशी देखील होणार नाही. सरकारने फक्त 2 चौकशी समिती नेमलेली आहे, परंतु ती चौकशी समिती हा केवळ धुळफेक आहे असं आमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर निपक्षपाती चौकशी व्हायची असेल तर या प्रकरणामध्ये पहिल्यांदा पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत, त्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे आणि त्यानंतर चौकशी झाली तर त्यातून काहीतरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तिथले बरेच कार्यकर्ते किंवा वस्तीमध्ये जाऊन लोकांशी बोललो, स्त्रियांशी बोललो, मुलांशी बोललो आणि त्याचबरोबर कलेक्टरशी पण बोललो आणि SP-शी बोललो. तर ह्या सगळ्या घटनेच्या मागे काय आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे परभणीमध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं होतं, BJPला यश मिळालेलं नाही. तिथे दुसरं म्हणजे की परभणी शहरामध्येच दलित संघटना अनेक वर्षापासून खूप ऍक्टिव्ह आहेत. तिथे जेव्हा एक आपली NRC आणि CAAच्या विरुद्ध जी आंदोलन होतं त्या आंदोलनावेळी परभणीमध्ये जवळजवळ एवढा मोठा मोर्चा निघाला होता की 10,000हून जास्त लोकांवर पोलिसांनी FIR केले होते. त्यावेळी त्यांनी एक जेलभरो आंदोलन केलं होतं, ज्याच्यामध्ये आत्ता ज्यांचा जो मृत्यू झाला वाकोडे सर, त्यांनी ते नेतृत्वात होते. त्या आंदोलनानंतर तो FIR पोलिसांना पाठी घ्यावा लागला. दलित पॅन्थरची घटना जी झाली त्याचं पण मूळ तुम्हाला कुठेतरी परभणी डिस्ट्रिक्टमध्ये दिसतं की जिथे बामनवाडा गावामध्ये जेव्हा 2 दलित स्त्रियांना नग्न करून त्यांची देह काढली होती त्यावेळी राजा ढालेंनी एक काळा स्वातंत्र्य दिन असा एक लेख लिहिला होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी दलित पॅन्थरची स्थापनेला निघाले. तर परभणीचा हा इतिहास आहे की तिथे दलित संघटना आणि दलित कार्यकर्ते खूप ऍक्टिव्ह आहेत आणि सक्रिय आहेत. आणखीन त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की तिथे परभणी शहर बघितलं तर हिंदू समाजाच्या नंतर सगळ्यात मोठा घटक जो आहे तो मुस्लिम समाजाचा घटक आहे. आता इथे हिंदू आणि मुस्लिम मध्ये पण संबंध बरेच चांगले आहेत, इतकं की मध्ये काहीतरी काही हिंदू लोकांना त्यांचा धार्मिक समारंभ करायचा होता तेव्हा एका मुसलमानाने आपलं पूर्ण शेत नांगरून, आता जानेवारीची गोष्ट आहे, पूर्ण शेत नांगरून त्यांना त्या जागा दिली होती कारण त्यांना जागाच मिळत नव्हती. तर अशा प्रकारे तिथे संबंध चांगले आहेत. पण ह्याच्यामध्ये भेद कसा पाडायचा, म्हणजे एक तर दलित संघटनांचा हिंमत कशी तोडायची आणि दुसरं मुस्लिमांच्या विरुद्ध म्हणजे पेटवून द्यायचं वण, ह्याचा हा एक मुद्दा त्याच्या पाठीमागे आहे. कारण ही जी विटंबना जी झाली संविधानाची, त्याची विटंबना जी झाली त्याच दिवशी सकल हिंदू समाजचा 5,000चा मोर्चा परभणीमध्ये निघाला होता आणि ह्या मोर्चामध्ये शेवटी काही लोकांनी खूप अशी भडकणारी भाषणं पण केली होती. ते ह्या मोर्चाला पोलिसांनी कशी परवानगी दिली, कारण जवळजवळ त्याच्या आधी 6 डिसेंबर पासून परभणीमध्ये थोडासा तणाव होता आणि तरी सुद्धा पोलिसांनी त्याला परवानगी दिली पण सुप्रीम कोर्टाने असं, कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये सकल हिंदू समाजाने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ धुमाकूळ घातला. इव्हन मुंबईमध्ये त्यांनी लाखांहून जास्त
मोठा मोर्चा काढला होता आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की सगळीकडे ते कसा द्वेष पसरवतात. हा त्यांची पूर्ण माहिती, इतिहास माहिती असून सुद्धा पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आणि मग त्यांच्यावर केस पण FIR पण फाईल नाही केला आणि त्याच दिवशी ही घटना घडली. तर ही बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तिथल्या तिथे म्हणजे एवढा मोठा मोर्चा निघाला तरी पोलिसांनी तिथे बंदोबस्त चांगला ठेवला नव्हता. याचाच परिणाम काय झाला की ती जी व्यक्ती आहे ती संविधानाच्या प्रतिकेवर हल्ला करू शकली, पण त्याला पकडलं कोणी? आम जनतेने आजूबाजूच्या पकडलं, पोलिसांनी नाही त्याला पकडलं. समजा त्याला कोणी पकडलं नसतं तर काय झालं असतं याचा आपण फक्त विचार करू शकतो की ही कोणी तोडली हे माहिती झालं नाही. मग साहजिकच आहे की मुसलमानांवर त्याचा दोष टाका आणि पेटवा शहर. पण तिथल्या जागरूक नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हाती दिलं. त्यांच्या हाती दिल्यावर पोलिसांनी लगेच काय स्टेटमेंट दिलं की तो माथे फिरू आहे म्हणून त्यांनी असं केलं. म्हणजे पोलिसांनी हा सगळा प्रकार इतका लाईटली घेतला की त्याच्यामुळे लोक संतापले आणि त्यामुळे त्या रात्री तिथल्या दलित संघटना आणखीन पुरोगामी संघटनांनी निर्णय घेतला की आपल्याला दुसऱ्या दिवशी बंद ठेवला पाहिजे परभणीमध्ये आणि म्हणून हा बंद ठेवण्यात आला. आता हा बंद जो ठेवला गेला तो जवळजवळ दुपारी 1 वाजेपर्यंत शांतपणे बंद होता. लोकांनी काही 5 जागा ठरवल्या होत्या, तिथे लोक बसले होते आणि पूर्ण बंद होता. आजूबाजूची शहरं पण बंद होती. जवळजवळ 1च्या सुमाराला एक जमाव असा आला की ज्याने हिंसा सुरू केली. म्हणजे दगड टाकणं, दुकानांवर हे करणं, स्टॉल तोडून टाकणं, वाहनांवर हल्ला करणं. आता हे सगळं होत असताना पोलिसांनी त्यांना का नाही पकडलं? पोलिसांनी अश्रुधूर सोडला, ठीक आहे, पण त्या क्षणी तिथेच जर का त्यांनी असं आम्हाला पोलिसांनी असं म्हटलं आमचा पूर्ण पोलीस फोर्स बाहेर होता, एवढा पूर्ण पोलीस फोर्स बाहेर असून का नाही पकडलं त्या लोकांना त्याच ठिकाणी? पण हे सगळं संपल्यानंतर जेव्हा शहर शांत झालं तेव्हा 4च्या नंतर 4-5 दलित वस्तींमध्ये घुसून, घराघरामध्ये घुसून, घराचे दरवाजे खिडक्या तोडून लहान मुलं, बायका, पुरुष सगळ्यांना इतकं आणि सामायिक म्हणजे 5-6 पोलीस एका व्यक्तीवर तुटून पडणार लाठी हातात घेऊन आणि मग त्यांना फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार. हे जे कृत्य त्यांनी या सगळ्या समता नगर, रमाबाई आंबेडकर नगर, प्रियदर्शनी नगर या ठिकाणी केलं. जे लोक म्हणजे आता त्यातली एक बाई येऊन प्रेसची पण बोलली, जे लोक त्याचं काही व्हिडिओ शूटिंग करत असतील पोलिसांच्या अत्याचाराचं, तर त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला आणि प्रत्येक वेळी म्हणजे जसे गुंड करतात ना मॉब, 4-5 पोलीस एका व्यक्तीला मारले हातामध्ये काठ्या घेऊन, त्यांच्या काठ्या पण तुटल्या, एवढं त्यांनी मारलं. आणि दुसरं म्हणजे मारण्याचं दुसरं एक वैशिष्ट्य अशा जागी मारायचं की त्या व्यक्तीला कदाचित परमनंट इजा व्हावी, म्हणजे त्याच्या आयुष्यावर पूर्ण परिणाम होईल. आणखीन अतिशय जातीविषयक शिव्या दिल्या त्यांनी. तर हे कोम्बिंग ऑपरेशन करायची ऑर्डर कोणी दिली कोणाला माहिती नाही. कलेक्टर म्हणतो मला माहिती नाही, मला नंतर कळलं. कारण कोम्बिंग ऑपरेशन करायची गरज काय होती? तुमच्याकडे एवढे CCTV आहेत, तुम्ही CCTVवर लोकांना आयडेंटिफाय करू शकता. इनफॅक्ट जे लीडर होते तिथले लीडर म्हणाले की ही मुलं आमच्यातली नाहीये, त्यांनी दगडफेक केली. कारण हे जेव्हा वाकोळे सर किंवा तिथे CPIचे राजन क्षीरसागर पण आहेत, त्यांनी सगळ्यांनी लोकांना सांगितलं की दगडफेक करू नका, तोडू नका वाहनं. तेव्हा त्या लोकांनी ह्याच नेत्यांवर दगडफेक सुरू केली होती. एवढंच नाही तर एक असा रॉड वाकोळेंच्या तर्फे मारला होता की त्यांच्या शेजारच्या माणसाला तो लागला. तर हे जे झालं त्याला जबाबदार कोण? म्हणजे पोलीस यंत्रणा इतकी एक काहीतरी डोक्यामध्ये घेऊन त्यांनी दलितांविरुद्ध हा अत्याचार केला, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे जर का महाराष्ट्राने असंच सहन केलं ना तर मग पोलीस, सकल हिंदू समाज, BJP यांना पूर्णपणे मोकळं रान मिळेल. ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलं आणि स्त्रियांना त्यांनी फरफटत पोलीस स्टेशनवर घेऊन गेले. आणखी पूर्ण रात्र 11, 12, 13, 14 वर्षाच्या मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं होतं. हा पोलिसांना अधिकार नाहीये. आणि मारलं होतं, शिव्या दिल्या होत्या आणि नंतर पहाटे 3 वाजता त्यांना बाहेर टाकून दिलं. आणि ज्यांना लागलं त्याच्यापैकी एकालाही पोलिसांनी काहीही वैद्यकीय उपचार केला नाही.
त्याच्याचमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. कारण त्याला एवढं मारलं असून त्याला डॉक्टरांनी बघितलंच नाही. जेव्हा ज्युडिशियल कस्टडीमध्ये जातात पोलीस स्टेशनवरून, तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांची तपासणी करायची असते. त्यांनी पोलीस स्टेशनवर डॉक्टरला बोलवून सही करून घेतली. आणि त्यामुळे दुसरं म्हणजे ह्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये फक्त शरीरावर अंडरवेअरवर ठेवलं होतं, काही कपडे नव्हते, बेडशीट पण दिलं नव्हतं. तेव्हा रात्री थंडी पण होती. म्हणजे एक तर मार लागलेला, वरती अशी परिस्थिती. त्यामुळे अनेक लोकांची तब्येत बिघडलेली आहे, पण कोणालाही पोलिसांनी वैद्यकीय उपचार केले नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा जो अन्याय, मला वाटतं की हा एवढा प्रचंड पोलिसांकडून हल्ला दलित समाजावर ह्याच्यापूर्वी एवढ्या संघटित रूपाने, म्हणजे पोलिसांनी मॉब सारखं येऊन हल्ला केलेला. तर त्याचा जर का आपण विरोध केला नाही आणि मुंबईमधून हा विरोध केला नाही आणि येणाऱ्या मोर्चाला आपण जर का सामूहिकरित्या त्यांच्याबरोबर चाललो नाहीत, तर ही हिंसा आपण थांबवू नाही शकतो. सूर्यवंशीच्या घरी गेलो होता, विजय वाकोड्यांच्या घरी गेलो आम्ही. तिथं दोन्ही ठिकाणी जाऊन भेटलो. परंतु विदारक चित्र असं आहे की आम्ही पोलीस कमिशनर काय एसीपी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी ते सांगितलं, परंतु तिथले कलेक्टर होते, कलेक्टर गैरहजर होते. एक त्या बाई असिस्टंट कलेक्टर त्या तिथल्या, त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला परभणीच्या घटनेबद्दल झालं तुम्हाला माहिती आहे का, याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का? तिने सरळ मला काही कल्पना नाही. आणि प्रथम नागरिक जिल्ह्याची तुमच्याकडे खबर असली पाहिजे, काय स्टेटस आहे घटनेचं. त्यांच्याकडे बिलकुल काही खबर नाही. आम्ही थांब माणसं बसलो. ते म्हणे एकदा तुम्ही पोलीस एसीपीला भेटा, एसीपी तुम्हाला सांगतील. आम्ही एसीपीला भेटून आलो, बोललो तुम्ही सांगा, पण त्यांच्याकडे ती खबर नाही. म्हणजे इतके नगरगट्ट पद्धतीनं तिथलं प्रशासन वागतंय. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना म्हणा, संविधानाच्या प्रतिकृती विटंबना म्हणा, हे वाढत चाललेलं आहे. त्याकरता आम्ही आवाहन करतो मुंबईच्या नागरिकांना, ज्यावेळेस मोर्चा परभणीमध्ये येईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी त्यात सामील झालं पाहिजे आणि एकजूट दाखवली पाहिजे. त्यांना सांगितलं की आपण लॉंग मार्च काढला पाहिजे, मुंबईच्या दिशेने निघालं पाहिजे. कारण आज 30 दिवस अगर महिला धरणे आंदोलन करतायत तर इथे बसून काही साध्य होत नाहीये. आणि अनेक ठराव तिथे झाले, लॉंग मार्चचा ठराव घेण्यात आला. आणि दुसऱ्या दिवशी 2 तारखेला ज्यावेळी चंद्रशेखर आझादजी परभणीमध्ये गेले आणि चंद्रशेखर आझादजीने सांगितलं की 17 तारखेची आपण घोषणा करा. आणि त्याच्यानंतर तो लॉंग मार्च ह्या 17 तारखेला निघालेला आहे. परंतु लॉंग मार्च निघण्याच्या अगोदरच लॉंग मार्च फेल कसं झालं पाहिजे आणि लॉंग मार्च निघाला नाही पाहिजे. आणि परभणी निघाला तर परभणी जिल्ह्याच्या बाहेर गेलाच नाही पाहिजे. म्हणून काही RSSचे लोक होते, हिंदू शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची काही लोक आहेत, ज्या लोकांनी जे हिंदू काही म्हणजे बांगलादेश देशमध्ये जे काही दंगल चालू आहे, तर तिथे जे काही अन्याय अत्याचार चालू आहे हिंदूंवर, त्याचा निषेध म्हणून ज्या संघटनेने तिथे जे आंदोलन केलं होतं घटनेच्या अगोदर, त्याच काही संघटना तिथे काम करत आहेत. की त्याच्यामध्ये त्या मंत्री आता झालेले मेघना बोर्डेकर, त्यांनी खूप प्रयत्न केला, खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी लॉंग मार्च सुरू झाला तर मी 10 दिवस सोबत होतो. तिथे अनेक RSSचे पदाधिकारी, अनेक BJPचे पदाधिकारी रात्री 2 वाजता, रात्री 12 वाजता भेटायला येत होते की मेघना बोर्डेकरचा आम्ही तुम्हाला मेसेज घेऊन आलोय. त्यांचे वडील आमदार तेही आम्हाला बोलवायचे. बैठका झाल्या की 4 लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवतो पोलिसांना. अनेक सगळ्या ज्या मागण्या होत्या चुकीच्या होत्या आणि मान्य केल्या नाही. त्याच्यामुळे आम्ही कसंही तिथून परभणीच्या बाहेर निघालो. या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना जे होत आहेत, किंवा काल राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं, त्या लॉंग मार्चकडे दुर्लक्ष झालं पाहिजे. आणि या सरकारचं दुर्लक्ष आहे, मीडियाचं दुर्लक्ष आहे. आणि या लॉंग मार्च मध्ये काहीतरी गडबड झाली पाहिजे किंवा गोंधळ झाला पाहिजे म्हणून वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळं स्टेटमेंट दिलं जाते. आणि हा लॉंग मार्च इथपर्यंत येऊ देणार नाही असंही मला वाटतंय. कारण हा लॉंग मार्च नाशिकच्या बाहेर आला नाही पाहिजे, किंवा नाशिकच्या बाहेर आला तर ठाण्याच्या पुढे आला नाही पाहिजे, असं षडयंत्र सरकारचं चालू आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी पोलिस थांबवण्यासाठी येतात, किंवा आज सकाळी आले होते, तर ताकदीने तिथला समाज बांधव सोबत उभा असल्यामुळे तो लॉंग मार्च थांबत नाहीये. मग ह्याच्यावर काय हल्ले होऊ शकतात का? मग आशिष वाकोडे यांना काही 4 दिवसापूर्वी एका गाडीने उडवलं होतं, जे नेतृत्व करत आहेत. पण त्याची अजून चौकशी केलेली नाहीये पोलिसांनी. सांगितलं जाते नाही की असंच त्यांना माहिती नव्हतं, कळत नकळत धक्का लागला. पण याची आम्ही गंभीर दखल घेतली पाहिजे. एका कार्यकर्त्याला स्वप्नील ओवाळ त्याला अटॅक आला, मायनर अटॅक आला परवा, तर सरकारने काही दखल घेतलेली नाहीये. त्याच्या अगोदर एक
वयस्कर 50 वर्षांनी सोनवणे म्हणून ते चक्करून पडल्या तरी दखल घेतली नाहीये. म्हणजे अजून कुणी अगर मेलं तरीही भारतीय जनता पार्टी किंवा हे जे काही 2 उपमुख्यमंत्री आहेत यांच्या पक्षांची सरकार काही दखल घेणार नाही. अनेक लोक मुंबईमधले असे काही एजंट लोक आहेत, वेगवेगळ्या कृती समिती बनवत आहेत आणि त्यांना तिकडे सांगितलंय की हा लॉंग मार्च आम्ही फोडू, ह्याच्यात 2 ग्रुप पाडू आणि आम्ही त्या समाजाचे आहोत की नाही हा भाग नंतर आहे, पण आम्ही वेगवेगळ्या कृती समिती बनवू आणि आम्हीच आयोजक आहोत आणि आम्हीच अमुक आणि तमुक आहोत. त्या लोकांना आम्ही सांगतो की तुम्ही समाजासोबत या, कुठल्याही कृती समितीला इकडे मान्यता नाही. परभणी पासून जे आयोजक आहेत त्यांनीच मेसेज दिलेला आहे की मुंबई असो किंवा महाराष्ट्रामधले कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणीही कृती समिती बनवू नका. त्याच्यामुळे तिथून जो काही मेसेज येईल किंवा आपण इथून जो काही मेसेज पाठवाल एकमेकांच्या संमतीनेच तो काम झालं पाहिजे. त्याच्यामुळे काही चुकीचे लोक सर चुकीच्या पद्धतीने काम करतात, अशा लोकांना आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. तेही आपले समाज बांधवच आहेत, परंतु थांबवणं गरजेचं आहे. सोमनाथच्या आईने सरकारने जे 10 लाख रुपये देऊ केलेले पैसे आहेत ते परतवून लावले आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळेच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या आईला जवळजवळ 3 लाख रुपये त्याच वेळी दिले, जमा करून महाराष्ट्रातून जमा केले. 1 लाख रुपये जे आहेत ते विजय वाकोडेंना महाराष्ट्रामधून जमा करून दिलेले आहेत. तर त्यांनी ते नाकारले, सरकारचं जे मदत होती ती नाकारली, परंतु पक्ष आणि संघटनांनी दिलेली मदत मान्य केलेली आहे आणि म्हणून ते ठाम आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या मुलाला आणि तिथल्या आंबेडकरी जनतेवर ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली त्या पोलिसांवर FIR लॉन्च झालेला नाही, त्या अधिकाऱ्यांवर झाला नाही, त्या जातीयवादी मानसिकतेतून झालेला आहे तो लाठीचार्ज. आणि म्हणून अशा सरकार जर महाराष्ट्रात असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तर ते त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असतील तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही. आणि मुंबईमधल्या सर्व तमाम जनतेने या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने तन मन धन सगळ्यांनी स्वेच्छेने याच्यामध्ये उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आंदोलनामधला सामील असलेला विद्यार्थी, शांतपणे हे आंदोलन करणारा विद्यार्थी, त्याला त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली, ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि ते उघड दिसतंय की त्याच्यामध्ये जबाबदार हे जे पोलीस आहेत ते आहे. पण त्याला संरक्षण देण्याचं काम हे प्रशासन करतंय आणि त्याच्यामध्ये ही जी सनातन प्रवृत्ती आहे महाराष्ट्र शासनाची, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हे जे छोटे हक्क आणि मोठे हक्क आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहेत. कुठे कोयता गँग आहे, कुठे बदलापूर सारख्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठेही कारवाई झालेली नाही आणि आज चालत नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच पहिल्यांदा मुख्यमंत्री आले होते, आम्ही स्वतः जाऊन भेटलो त्यांना. तर त्यांचे शब्द असतात, कोणाचीही गय केली जाणार नाही, कोणालाही आम्ही सोडणार नाही, SIT स्थापन करू. आता आपण पाहिलं पानसरेंच्या खुन्यांना पकडलं गेलेलं नाही, उलट ते जे आतमध्ये होते ते जामीनवर सुटले आहेत. कलबुर्गी, त्याच्यानंतर गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर यांनाही न्याय मिळाला नाही आणि संबंध हे चक्र आहे. त्या सनातनींना प्रोटेक्शन देण्याचं काम हे सरकार करतंय. त्यामुळे ही महाराष्ट्राची परिस्थिती धुमसत चाललेली आहे आणि या सरकारला अशाच प्रकारची व्यवस्था पाहिजे आहे. कारण त्यांना संबंध कॉर्पोरेट सेक्टरचं राज्य आणायचं आहे, लोकांवर करवाढ करायची आहे, महागाई हे करायची आहे, घराचा संबंध जाहिराती देत आहेत. परंतु प्रश्न अत्यंत गंभीर झालेले आहेत. बेकारी आहे या ठिकाणी, शाळा, मराठी शाळा सगळ्या बंद होत आहेत. अशा परिस्थितीमुळे सरकार विरुद्ध उद्रेक होऊ नये म्हणून या ठिकाणी हा जो जातीमधला संघर्ष हा इथे वाढवला जातो, हे प्रयत्नपूर्वक होतंय. आणि हे याच्यात आणखी विशेष मध्ये म्हणजे या ठिकाणी जी चातुर्वर्ण मनोवादी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दलितांवरचे अत्याचार हे मध्यंतरी महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे, फुले आंबेडकर, शाहू महाराज यांची सगळी परंपरा असल्यामुळे त्याला थोडी खेळ बसली होती, परंतु ते वाढायला लागलंय आणि त्याची परिणिती हे या ठिकाणी आपल्याला परभणीमधली ही घटना दिसते. आणि त्यांना असं वाटत असेल ती घटना जी झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काही कारवाई करणार नाही किंवा हे तसंच भिजत घोंगडं ठेवून देऊ, वर्षानुवर्षे चालू ठेवू, तसं चालणार नाही.